तिथले बॅग का घेऊन आलीस? आपण आताच्या आता पळून जायचंय. काय? अरे नाही बाबा. तिथले तुला सरळ बोलताच येत नाही का ग? बॅग का घेऊन आलीस? सरप्राईज आहे. परत परत म्हणजे तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही प्रॉब्लेम नाही, पण तू सारखं काहीतरी सरप्राईज देत असतीस ना, म्हणून म्हणलं. स्वतःला तर देता येत नाही, मी देते तर घ्यावं ना. बर बोला, काय सरप्राईज आहे? काय नाही. अगं तिथले ग सॉरी सांग. काय नाही म्हणलं ना. बरं दे बॅग बघू. नाही. अगं शितले सॉरी ना. अगं मी सहज म्हणलेलं. मला कसं वाटलं याचा विचार केलास का? मला आवडतं तुला सरप्राईज द्यायला. आणि मला तुझ्याकडनं सरप्राईज घ्यायला. बघू काय सरप्राईज. डोळं बंद कर. हम्म. अजिबात उघडायचं नाही हं? आता हात पुढं कर. स्वेटर. अगं पण शितले आता तर उन्हाळा सुरू झालाय. होऊ दे की. तू जेव्हा बॉर्डरवर काश्मीर साईडला जाशील ना, तेव्हा ह्यो स्वेटर तुझ्या उपयोगी पडेल. ह्यो स्वेटर घातला ना की तुला माझ्या प्रेमाची ऊब जाणवेल. असं वाटेल मीच तुझ्या मिठीत आहे. भाऊजी, मी स्वतःच्या हाताने एक एक धागा विणून तुमच्यासाठी हे स्वेटर बनवलाय. कसं वाटलं सरप्राईज? तुझ्यासारखं जगात भारी. वय घालू. वय. भाऊजी, तुमच्या हृदयात एका गोष्टीसाठी सगळ्यात जास्त जागा आहे, आणि त्या गोष्टीनं तुमचं अख्खं काळीज व्यापलंय. जी तुमच्या हृदयात आहे त्यासाठी तुमचं प्रेम कमी व्हावं असं मला कधीच वाटत नाही. पण त्याचबरोबर मला थोडी जागा द्याल का तुमच्या काळजात? अशी कोणती गोष्ट आहे? तुझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला भारत देश. तुझी हीच गोष्ट जगा वेगळी आहे. भाऊजी, तुमच्या देश प्रेमावर माझं प्रेम आहे. शिकले. आय लव्ह यू.
पेप्सी भारी लागा. आजा लब्बू तुला मी फुल कॉन्फिडन्स सांगतो तो शीतलच भेटून आलाय का नाही बघ. अरे ते तर कुणी बी सांगते. मी एक सांगू का? आजी आता तसाच पुढे जाईल बघ. म्हणजे अरे म्हणजे तो डुंकून बी बघणार नाही आपल्याकडे. आजा आपला तसा नाही. आजी तसा नाहीच की. तुला काय माहिती का आता तो शीतलीच्या आठवणीत हरवलाय. त्यामुळे आपण त्याला काय दिसणार नाही बघ. आला 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 कपस कपस काहीच बोलू नकोस काहीच बोलू नकोस. येऊन निघाला की म्हणलं होतं का नाही. आजा अरे थांब की लोक अरे हाय की मी अरे बघनच बी आमच्याकडं काय चाललंय काय आमच्या राज्यात. अरे ते लक्ष नव्हतं. हा कसं असेल बाबा आजकाल फक्त शीतली आठवती ना. अरे नाही असं काय नाही. तू शिकव आता आम्हाला. एक काम कर ते ध्रुव सौरभ ही बारकी बारकी पोर आहेत का नाही त्या सगळ्यांना घे आणि त्यांना सांगास काय. अरे खरंच तर आजा तू काय डोक्यावर बिक्यो पडलास काय कर. अरे असले उन्हाळ्यात स्वेटर घालून फिरतीस वय. कारण स्पेशल स्वेटर आहे. तिथून स्वतःच्या हाताने इनलाय. अयो काय सांगतोस. मग मला काहीतरी स्पेशल द्यायचं होतं ना म्हणून इनलाय. काय राजा तो भारताचा बॅच कोणी दिला. तिनंच लावलाय. इतक्या असं पहिलं बॉयफ्रेंड असतो एखाद्या गर्लफ्रेंडनं असलं गिफ्ट दिलं असतं. भावांनो आपलं प्रेम आपलं ध्येय मिळवण्यासाठी जेव्हा ताकद बनून आपल्या सोबत उभं राहतं ना तेव्हा आपल्याला कोणच रोखू शकत नाही. कळलं का? वाह काय बोललाय भाऊ आपला. चला उषा वहिनी उषा वहिनी. पुष्पा ये की ग. हाय मी इकडे चुलीजवळ. कुठे आहेत घरातली समधी. ये की बस ते पाठ घे. किती हाका मारायच्या. कुठे आहेत घरातली समधी. अगं आप्पा गेले दुकानात सामान भरायला आणि नीलम आणि सुमन वर पार्लर मध्ये आहेत आणि शीतल बी कुठं दिसली नाही. गेली असली यास्मिनकडं. तिचं काय पाय घरात राहतोय वय. नाही म्हणजे आजकाल लई बाहेर जात नाही ती. पण आता तिला बाहेर फिरत जाऊ नको म्हणावं. आता तिच्या लग्नाचं चाललंय ना मग असं सारखं बाहेर फिरणं बरं दिसतंय वय. वय पण माझं सांगून ऐकते वय ती. पण आता ऐकायला पाहिजे ना. आता समजा उद्या भैयाच्या आईला जर समजलं शीतलाशी बाहेर फिरती तर एवढ्या सहजासहजी त्या लग्नाला तयार होतील का. वय म्हणतीस ते पण खरं आहे. अगं जी बाई घराच्या बाहेर पडत नाही ती आपली सून थोडीच करून घेणार आहे वय. आजच शीतलला सांगा. आणि मी पत्रिका बी आणली बर का. वय भैया साहेबाची पत्रिका घेऊन आली. बरं झालं बाई आणलीस. पण कुणाला बोलली नाहीस ना. नाही नाही मी कशाला कुणाला काही बोली. अगं पण तू काय सांगून आणलीस त्यांची पत्रिका. अव भैयांना म्हणलं मी की माझ्या ओळखीची एक गुरुजी आहेत त्यांना पत्रिका दाखवू. म्हणजे कसं आहे आता तुम्ही राजकारणात आहेत ना तर पुढे जाऊन काय काय योग आहेत ना
ती बघू म्हणलं, असं म्हणून आणली. असं वय. अगं पण आता ह्यांना काय नेमकं सांगू? आता नानांना काय म्हणा, पुष्पानं पत्रिका आणली, ती पत्रिका आपण जुळती का नाही ती बघू. आणि पत्रिका जुळली तरच पुढे शब्द टाकायचा, नाहीतर कसं व्हायचं, आपण आधी बोलायचो आणि नाही जुळलं तर उगाच गावात चर्चेला इशे नका ना. होय ग, तू म्हणतेस ते बरोबर आहे. बर, चला येऊ का मी आता? अगं थांब की, त्या ठेवते. चहा नग खर तर. असं म्हणतीस? बर राहू द्या, तुम्ही म्हणताय तर घेते गोटभर. बर थांब, ठेवते. होय. वहिनी, कुठे ठेव पत्रिका? अगं थांब थांब, इकडे तिकडे ठेवू नको कुठं. कुणाची पत्रिका आहे? अगं तुझ्यासाठीच आणलीये. पण कुणाची आहे? कुणाची सांगणार नाही, ओळख बर तूच आता. अहो पुष्पा काकी, आता मी काय जादूगर आहे होय असंच ओळखायला? काय तर माहित पाहिजे का नको? एवढी घाई झाली वय तुला? अहो घाई नाही काय, असं विचारते. आता कोण कुठला पोरगा आहे मला माहित असलं पाहिजे ना. मग ऐक, पोरगा आपल्या गावातलाच आहे, एकुलता एक आहे. गावातला? अहो पुष्पा काकी, आता मी काय जादूगर आहे होय असंच ओळखायला? काय तर माहित पाहिजे का नको? मग ऐक, पोरगा आपल्या गावातलाच आहे, एकुलता एक आहे. गावातला? होय. अगं आयुष्यात त्याला लई मोठं काहीतरी करून दावायचंय. तुला सांगते, कुणाच्या आद्यात मध्यात नसतो, समद्याला मदत करतो. म्हणजे कसंय, प्रत्येकाच्या मदतीला धावून जातो ग, असं पोरगा आहे. आणि तुला सांगते, पोरगा कोण आहे ही जर कळलं ना तर तू नाही म्हणणारच नाहीस. पुष्पा काकी एवढ्या का खुश होऊन सांगतात? आजाची तर पत्रिका घेऊन नाही ना आल्या? शितले, अगं कसला विचार करते? पोरगा कोण आहे त्याचा विचार करत असेल. होय. अहो नाही नाही, असं काय नाही. पुष्पा, अगं तू तिला एवढं सांगतेस, पण एक लक्षात ठेव, तिला जर पोरगा पसंत पडला ना तरच ती लग्न करणार आहे. पोरगा पसंत पडणारच. अहो लाखात एक आहे पोरगा, तू तर नाही म्हणू शकणारच नाहीस. आता फक्त आपण ह्यांची पत्रिका जुळती की नाही ती बघू, आणि मग पुढचं बघू. पण तवर गावात कुठं काय कुणाला बोलू नका बर का, आणि हिला बी काय सांगू नका. पुष्पा काकी एवढं म्हणतात म्हणजे 100% त्यांनी आजाचं स्थळ आणलंय. शितले, अगं ये शितले. हा? पुष्पाला जरा चहा ठेव, मी पत्रिका ठेवून येते. अहो भैया, काय झालं नेमकं? सुरजन जम्या कुठे आहेत? सूर्य आहे की गावातच, आणि जम्या इस्लामपूरहून आला नाही का हो? टॅलेंट, काहीतरी गडबड झाली असं वाटतंय. का? शीतल आणि आज्याचा अफेअर चालू आहे असं वाटतंय मला. तुम्हाला कसं कळलं? कारण शीतलकडे जे स्वेटर बघितलं होतं ते आज्याच्या अंगावर होतं, आणि आता काय म्हटलं? म्हणजे त्यांच्यात काय ते तुम्हाला कसं कळलं? काय चालू आहे त्यांच्यात? म्हणजे भैयांना काय माहित नाही? काय विचारतोय मी? काय चालू आहे त्यांच्यात? काय नाही भैया, त्यांच्यात मैत्री चालू आहे. मग असं का म्हणलास? तुम्हाला कसं कळलं? हेच की भैया, त्यांच्यात मैत्री आहे. टॅलेंट, तुला माहिती आहे ना, मला खोटं बोलायला आवडत नाही. हो. मग काय लपवतोय सांग? अहो, काहीच नाही भैया. टॅलेंट,
काय लपवतोयस? अहो खरं काय नाही भैया. बोल पटकन, काय लपवतोयस? अहो खरंच काय नाही भैया. काय विचारतोय मी? शीतल बेळगावला गेली तेव्हा शीतलनं अजिंक्यला प्रपोज केलं तर. स्पीकरवर आलेला आवाज 100% शीतलचाच आहे. खोटं वाटतंय? ह्याला विचार. हो इकडे. अहो अहो भैया नाही, शीतलचा आवाज कसा बाहेर येईल? तुम्हाला काहीतरी भास होतोय. लोकांनी सांगितलं. जयश्रीला म्हणजे तुमच्या दोघाला माहित असून मला सांगितलं नाही. जयश्री लई महागात पडणार आहे तुम्हाला हे. लई महागात पडणार आहे. काय शीतल, आज निवांत बसलीस? अगं निवांत कुठं? नको. अगं आप्पा नाही ना म्हणून बसले दुकानात. असं वय. वय ग शीतल, परवा म्हणून कुठल्या तरी पोरानं तुझी छेड काढली. कॉलेज मधला होता एक जण. भैयानं लय मारलं म्हण त्याला. भारीच आहे बघ त्यो. तसं तुमच्या घरी प्रत्येक वेळी काय प्रॉब्लेम झाला ना तर तेच येतो ना मदतीला. वय जेडे, अगं तू काय न्यायला आलतीस का ग दुकानात ना? नाही ग, सहजच आली होते. आमची मम्मी आली होती ना मगाशी. हा तेच म्हणलं बघावं कशाला आली होती. काय नाही, अशी चालती. मला वाटलं तुझ्यासाठी स्थळ घेऊन आली होती. म्हणजे माहिती होय तुला? हाय का आता आम्ही एकाच घरात राहतो, मग माहित नसेल वय मला. अगं तसं नाही, त्या म्हणल्या होत्या गावात कुणाला सांगू नकच म्हणून. काय तू बी, आता मी काय गावातली आहे वे, घरातलीच आहे की. आणि तसं बी मी तुझी मैत्रीण आहे म्हणलं सगळं चालतं मला. पण काय ग शीतल, मी तुला एवढी मैत्रीण मैत्रीण म्हणते, पण तू मानतीस ना मला मैत्रीण? अगं होय ग. मग ठीक आहे. वय ग जयडे, आज सकाळी पुष्पा काकीनं माझ्या आईला कुठल्या तरी पोराची पत्रिका दिली. तुला माहितीये का कुणाची पत्रिका होती ती? पत्रिका? म्हणजे मम्मीनं भैयाची पत्रिका दिली हे शीतलला माहित नाही तर. जयडे, अगं काय विचारते मी, कुणाची पत्रिका होती? अगं नाही, मला कसं माहित असेल, आमची मम्मी काय सांगते वय मला. तसं म्हणत होती शीतलसाठी चांगलं स्थळ बघायचंय, पण एवढंच माहितीये बघ मला, त्यासाठीच दिली असेल पत्रिका. पण मला तर म्हणल्या गावातलाच कुठला तरी पोरगा आहे. असं कोण आहे? हा आता ते तिलाच माहित बघ. पण सारखं म्हणत असती बाई आपल्या शीतलला जवळच मुलगा बघायचाय. मग असेल तिच्या बघण्यातला कोणतर एकदम जवळचा. बर ते जाऊ दे, नंतर कळलंच कुणाची पत्रिका आहे ती. ते बी आहेच म्हणा. बर येऊ का मी? अगं विसरलीच बघ, आमची मम्मी सकाळी आमच्याच घरी पत्रिका शोधत होती. सगळा पसारा काढून ठेवला होता. अगं 2-3 तास शोधत होती आणि वैतागली बी होती सापडेना म्हणून. घरी पत्रिका शोधत होती म्हणजे ती पत्रिका आजाचीच होती. हा येऊ का? होय.